नुसता आईने जन्म दिला तर आम्ही सांभाळतो. त्याच्यासाठी लाखो 2 वर्ष राहिली. 97.5 मध्ये लागला. तर तो BBC मध्ये शेवटच्या रँक मध्ये लागला 12 वाजता. त्याला ते असं वाईट वाटतं. 10 मध्ये येत होते, 10 पोरं. बसले चौकात रूम केली राहू म्हणून. आणि तिला मी ठेवलं इथं 1 वर्ष. कोरोनात परत आम्ही वापस गेलो. खूप MBBS स्वप्न होतं त्याचं आणि ते गेलं त्याच्या थोड्या गोष्टी. ते पहिलीपासून आमच्या पशी आम्हाला तो छोटी आई म्हणायचं हिला, छोटी आई माझी. शब्दच नाही त्याच्यासारखं पोरगच नाही आमच्या घरात दुसरा. लयच पोरग खास आमचा की धंद्याचं होत असतं, चलत असतं. आपण अजून करू. माझं मी डॉक्टर झाल्यावर मी तुम्हाला सगळ्यांना करीन. तुम्हाला 4 व्हीलर घेऊन मी तुम्हाला सगळं बोलायचं होतं बाबा. सगळं असं जोर काय आज ते असं कानात कोणतं ऐकू येतं आमच्या. काहीच नाही. मला तब्येत विचारायचं होतं सारखी, तुमची तब्येत बरी का. तब्येत विचारली, जेवण केलं का, आणि काही नाही. बस म्हणलं बाकी मी आता ठेवतो. म्हणला मला जेवायला जायचंय, इतकंच बोलला. बाकी काहीच नाही. आता तो 30 तारखेला म्हणलं होतं गावाकडे येणार आहे, त्याची परीक्षा वगैरे होणार आहे. 29 फेब्रुवारीला आम्ही त्याच्या मोठ्या भावाची आपली तारीख काढलेली. तर मी व्यवस्थित काही खरेदी करू नका म्हणलं, काही लावू नका, मी आल्यानंतर सगळं करीन. त्याला असं आम्हाला म्हणजे दगदग करून देऊ वाटत नव्हती. मी दुकानात बसायचो, वडील शेतात असायचे. असं तो म्हणायचा. गावाकडे आले सर त्यांनी शेतातले अशा सालक्या गाड्यासारखे कामं केले. तो आमच्याकडे रेशीम उद्योग आहे. 25 भारे त्यांनी असे वाहिले. 25 भारे असे ते वाळायला टाकले. ते आम्हाला माहिती त्याचा काय त्रास आहे ते. पण तो गावात त्याला पोरं म्हणायची तू डॉक्टर व्हायला लागला तू का करतोय. ते मला आई वडिलांना खूप त्रास आहे, माझ्यामुळे खूप खर्च होतो यांना. खूप त्यांनी आमच्यासाठी लयच वर्ग खास होता आमचा तो. त्याने असं करायला नव्हतं पाहिजे. भीक मागून खाल्लं असतं, पण ही असली गोष्ट नव्हती पाहिजे. आमचं घरचं पोटापुरतं चांगलं होतं. त्याने खूप मोठा निर्णय घेतला वाईट. तो मराठा आरक्षणाबद्दल एकच कधी कधी म्हणायचा का मला एवढे मार्क पडलेत, मी जर आरक्षणमध्ये असतो तर MBBSला लागलो असतो, फक्त आरक्षण नाही म्हणून मला BMS करावं लागतंय. सदा त्याचं म्हणजे आरक्षण जर असतं तर माझ्या वर्गातली मुलं आहेत, समजा आरक्षणावाली मुलं पुढं जातात, मी त्यांच्या बरोबरीचा असून मागं राहतोय. असं अनेक त्या गोष्टी काय आता काय सांगावं. असं ते आरक्षणाबद्दल तो खूप हे करायचा. काय नाही असंच म्हणला पप्पा म्हणजे आपल्याला आरक्षणाचा कायचा असं तसं ते काय म्हणजे मला बोलता येऊ शकत नाही. म्हणजे ते काय झाला का ते म्हणजे काय बोलायचा ते म्हणायचा का आरक्षण आपल्याला भेटायला पाहिजे. मी जर आरक्षण भेटलं असतं, आज बी मी जर आरक्षण भेटलं तर आपल्याला फी माफ होईल. एवढी मोठी फी आपल्याला भरावं लागते. 2-2 लाख रुपये 3-3 लाख रुपये फी आपल्याच्याने होत नाही, तरी भरावं लागते. पण आरक्षण नसतं तर आपल्याला ही फी माफ झाली असती असं बोलायचं. तो रात्री बोलला. आता फी आली ती भरायची असं काहीतरी.